नमस्कार मित्रमंडळीनो, आज 2 एप्रिल 2026 मी श्रीराम बेलनूर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे दिनविशेष. आजचा दिनविशेष म्हणजे काय? आज सर्वात महत्त्वाचा हनुमान जयंती आणि भारतामध्ये हनुमान जयंतीला खूप मोठ्या ठिकाणी यात्रा, उत्सव, सण आणि वेगवेगळ्या रॅल्या, वेगवेगळ्या जत्रा, वेगवेगळे प्रोग्राम्स, वेगवेगळे जयंती उत्सव साजरे केले जातात. बऱ्याच ठिकाणी भंडारे असतात, बऱ्याच ठिकाणी सप्ताह असतात आणि सप्त्याची समाप्ती आजच्या दिवशी असते. काल्याचं कीर्तन असतं वगैरे वगैरे बरंच काय काय असतं. तसं आमच्याकडं पण आहेत, इथं पण आहे, आमच्या गावी पण आहे. बऱ्याच ठिकाणी बारागाड्याचे कार्यक्रम असतात, बऱ्याच ठिकाणी कुस्त्याचे कार्यक्रम असतात. असे खूप वेगवेगळे कार्यक्रम आजच्या दिवशी होत असतात. आज हनुमान जयंती, तर या हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिनविशेषाकडे वळू. बघा, आज गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका, गणेश वासुदेव जोशींनाच काय म्हणतात? सार्वजनिक काका. यांच्या प्रेरणेने पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती 1870ला. आता सार्वजनिक सभेची म्हणजे काय? सर्व धर्मियाचे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेतून जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी खूप मोठं योगदान किंवा खूप मोठा पुढाकार घेतला होता. आणि हे गणेश वासुदेव जोशी जे आहेत हे सार्वजनिक काका म्हणून उदयाला आलेले आहेत. इतिहासामध्ये त्यांची ओळख आहे, सार्वजनिक काका. तर या सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेची स्थापना कधी केली होती? 1870ला. त्याच्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज सर्वांना माहिती आहे. राजर्षी शाहू महाराज म्हणजे राजर्षी, राजांचा एक आदर्श राजे जे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याच वंशावळीतील करवीर संस्थानातील संस्थापक राजे जे आहेत किंवा करवीर संस्थानातील संस्थाचालक राजे, संस्थापक नाही, संस्थापक तर वेगळे होते. तर हे जे आहेत यांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 1894 रोजी. 1894 रोजी आजच्या दिवशी झाला होता आणि ते छत्रपती झाले होते, मराठ्यांचे छत्रपती झाले होते. या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी खूप असं शैक्षणिक कामासाठी योगदान दिलं. त्यांनी तिथल्या गोरगरीब जनतेसाठी किंवा ब्राह्मणेतर समाजासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी खूप मोठं योगदान दिलं. त्यांनी त्यांचं जे पुराणोक्त आणि वेदोक्त प्रकरण होतं त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठा परिवर्तनाची एक चळवळ उभा केली की मराठा राजा असून मराठ्यांनाच इथं अधिकार मिळत नाही, तर मग सामान्य जनतेचे काय हाल असतील. या प्रेरणेतून किंवा या गोष्टीचा विचार करून त्यांनी काय केलं की नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात केली, म्हणून त्यांना आरक्षणाचे जनकसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण कंपल्सरी केलं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं आणि कंपल्सरी केलं. त्याच्यामुळं काय झालं, तिथली जनता जी आहे बऱ्यापैकी काय झालं, सुशिक्षित झाली आणि त्याचा परिणाम तिथल्या सगळ्याच गोष्टीवर होत गेला. तर असे त्यांनी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी म्हणजे महात्मा फुले यांचे कार्य पुढं नेण्याचं काम केलं. त्यांनी खूप मोठ्या शिक्षण संस्था उभारल्या. त्यांनी काय काय केलं, तर असे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आजच्या दिवशी 1894ला काय झाला होता? राज्याभिषेक झाला होता. त्याच्यानंतर SUEZ-11 या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळयानाने उड्डाण केले होते. तर राकेश शर्मा आपल्याला माहिती आहे. तर हा राकेश शर्मा आजच्या दिवशी 1984ला SUEZ-11 कोणतंही विमान होतं ते SUEZ-11 या विमानातून त्यांनी उड्डाण केलं होतं. आता बघा, ते 7 दिवस 21 तास 40 मिनटं अवकाशात राहिले आणि त्याच्यानंतर खाली आले. तर हे 1984ची गोष्ट आहे. 7 दिवस पहिला भारतीय वैमानिक बाहेर याच्यामध्ये काय अंतराळात गेला होता. तर हे आहे SUEZ-11 या विमानातून. त्याच्यानंतर ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाव्हेंची यांचे क्युबातील हॅवाना येथे आगमन. आता हा महत्त्वाचा मुद्दा मी का दिला आहे? कारण गरज नाही ना,
1989 म्हणजे रशियाचे आणि क्युबाचे संबंध ताणले आणि 1989ला रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोबार्चेवी ह्यांचे क्युबा येथे आगमन. हा काय प्रकार आहे? हा एवढा दिनविशेष महत्त्वाचा भारतासाठी का आहे ते सांगतो. सध्या अमेरिका इराण वॉर आहे आणि क्युबा हे जे आहे याच्यावर अमेरिकेने एवढ्या पद्धतीने प्रतिबंध लागले की त्यांना चारही बाजूनी कशाने वेढले, काय म्हणते पाणबुड्या, त्याच्यानंतर मोठमोठे जहाजं, अशा पद्धतीने जगामधून त्यांना कुठूनच इंधन भेटू नये आणि त्यांचे हाल अपेक्षा व्हावात अशा पद्धतीने अमेरिकेने काय केलं आहे, त्यांना सगळीकडून वेढलं गेलं. तर हे क्युबाचं केलं आहे. परंतु व्लादिमीर पुतीन जे आहेत त्यांनी काय केलं आहे, रशियामधून खूप मोठं जहाज, त्याच्यामध्ये कच्चं तेल आणि तेल भरून ते क्युबाला पोहोचवण्याचं काम केलं आणि सांगितलं की अमेरिकेला खुलं चॅलेंज केलं की तुमच्यात खरंच हिंमत असेल तर तुम्ही हे जहाज रोखून दाखवा. कारण तिथल्या लोकांचे खूप बेकार हाल आहे. क्युबामध्ये लोक मरायला लागलेत. अमेरिकेला काय घेणं देणं नाही. अमेरिकांनी तिथं बळजबरीत ते सरकार दबावशाहीचं काम करतं आहे. अमेरिका बाहेरची, क्युबात तिथल्या देशाचे आर्थिक अडचणी वाढवण्याचं काम कोणी केलं आहे, तर अमेरिकेने केलं. आणि ह्या अमेरिकेला शह देण्यासाठी नाही तर क्युबाच्या जनतेकडे बघून रशियाने काय केलं आहे, आपलं तेलवाहू जहाज तिथं पोहोचवण्याचं काम केलं. तर ही एक मोठी घटना असल्यामुळं मी हा मुद्दा इथं आज घेतला. नाही ते तशी काय आवश्यकता नव्हती. तर हे आहे 1989ला काय झालं तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष तिथं पोहोचले होते. आणि आजही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काय केलं आहे की खूप मोठं जहाज तिथं पाठवलं आहे. तिथल्या जनतेला त्यापासून काहीतरी राहत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याच्यानंतर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना. तर आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या की मिडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, 1990ला या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची स्थापना भारतामध्ये त्याच्या बँकेची स्थापना झाली होती, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर छोटे छोटे लघु उद्योग जे आहेत त्याची भरभराट झाली पाहिजे. त्याची भरभराट झाली की हाताला काम जर मिळालं तर काय होईल, भारताची प्रगती होईल. 4 लोक श्रीमंत झाले म्हणून भारत पुढं जात नाही, तर गरीबातले गरीब लोक किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत हे जास्त श्रीमंत होणं गरजेचं आहे किंवा ही जी दरी आहे ती कमी होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ह्या बँकेची स्थापना अतिशय महत्त्वाची होती. स्मॉल स्केल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1990 साली झाली होती. त्याच्यानंतर कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम, कोणती निजामुद्दीन आणि तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा प्रारंभ आजच्याच दिवशी झाला होता 1998ला. तर कोकण रेल्वे हा एक प्रगत भाग आहे. तर या कोकण रेल्वे प्रगत म्हणजे दुर्मिळ आहे. ते खूप मोठाले सह्याद्रीचे पर्वत आहेत, अशा ठिकाणाहून अशा रेल्वेचा जो रूट टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मराठवाड्यामध्ये रेल्वेचा प्रचार प्रसार जर अगोदरच झाला असता तर मराठवाडा आज बऱ्यापैकी पुढं असता. ओके. तर अशाच या कोकण रेल्वेवरून आजच्या दिवशी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा प्रारंभ झाला होता 1998ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी क्रिकेट करंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षानंतर विजय मिळवला होता 2011ला. तर आपल्याला माहिती आहे 2011ला वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने एक सिक्सर मारला होता आणि भारताने काय केलं होतं, विश्वचषक जिंकला होता. तर 1983ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक जिंकला होता आणि त्याच्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक जिंकला आणि खूप मोठ्या प्रमाणे जल्लोषोत्सव किंवा त्याच्यामध्ये 2007मध्ये एक T20 वर्ल्ड कप, जे काही पहिला T20 वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकला होता. परंतु विश्वचषक काय जिंकला नव्हता. 2003ला आपण फायनलमध्ये गेलो होतो तरी हारलो होतो. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं होतं. परंतु आता 2011ला मात्र आपण विश्वकरंडक आपण जिंकला होता. 2023ला सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये हारलो होतो अहमदाबाद स्टेडियमला. परंतु त्याच अहमदाबाद स्टेडियममध्ये आपण 2026चा आत्ताचा वर्ल्ड कप जिंकला परत
25-26चा T20 वर्ल्ड कप. म्हणजे T20 वर्ल्ड कप आपल्याकडे 3 आहेत, 2007चा आहे, 2024चा आहे आणि 2026चा आहे. आणि वर्ल्ड कप म्हणजे ODI वर्ल्ड कप किती आहे, 1983चा आहे आणि 2011चा आहे. तर ह्या 2011चा वर्ल्ड कप 2 एप्रिलला आजच्याच दिवशी भारतानं जिंकला होता, म्हणून हाही दिनविशेष आहे. आणि याच्यानंतर आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना. खूप मोठाले कार्यक्रम पूर्ण भारतभर घेतले जातात. बजरंग दल आहे, त्याच्यानंतर हनुमान सेवक दल आहे किंवा खूप सारे आहेत, मारुती मंडळ आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. गाव तिथे मारुती मंदिर आहे आणि या मारुती मंदिरामध्ये आज हनुमान जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर साजरा केला जातो. आणि हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. कुस्ती, हनुमान म्हणजे कशाचं प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे, त्याच्यानंतर निष्ठेचं प्रतीक आहे. हनुमान म्हणजे काय, ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. तर अशा या हनुमान जयंतीनिमित्त आपण हनुमानाकडून शक्ती, बुद्धी, तेज, कर्तव्यनिष्ठता, स्वामीनिष्ठता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण काय करायचं आहे, आपलं कर्तृत्व वाढवायचं आहे, आपलं ब्रह्मचर्य वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर केलं तर आपल्या जीवनामध्ये उत्तुंग यश आपल्याला संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या या दिवशी सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.